आज या ठिकाणी जे सर्व मजूर काम करताना आपण बघतोय, काम करताना कुठली सुरक्षेची काळजी घेताना दिसून येत नाही किंवा सरकार हजारो कोटी रुपये खर्च करून या ज्या बांधकाम कामगारांना सुरक्षेची साधनं वाटप करतं ते कुठे जातात, जे कामगार त्यांना न देता त्याचा भ्रष्टाचार होतो का, यांचा ठेकेदार कोण आहेत, सुपरवायझर कोण आहेत, स्मार्ट सिटी अभियंते यांची चौकशी करून यांच्यावर तत्काळ कारवाई करण्यात यावी। नाशिक स्मार्ट सिटी अंतर्गत गोदावरी नदी परिसरात सुरू असलेल्या कंट्रोल युनिट व मेकॅनिकल गेटच्या कामांबाबत सुरक्षा नियमांचे उल्लंघन होत असल्याचा गंभीर आरोप प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते दत्तू बोडके यांनी केलाय। दरम्यान या प्रकरणी नाशिक स्मार्ट सिटी प्रशासनाने कंत्राटदाराला सुरक्षेबाबत आवश्यक सूचना दिल्याचं स्पष्ट केलंय। दत्तू बोडके यांनी दिलेल्या माहितीनुसार गोदावरी किनारी नाशिक स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत मेकॅनिकल गेट व कंट्रोल युनिटचे काम सध्या प्रगतीपथावर असून हे काम जमिनीपासून सुमारे 150 ते 200 फूट उंचीवर सुरू आहे। मात्र इतक्या धोकादायक परिस्थितीत काम करणाऱ्या बांधकाम कामगारांच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती खबरदारी घेतली जात नसल्याचा आरोप त्यांनी केला। बोडके यांच्या म्हणण्यानुसार संबंधित ठेकेदार व सुपरवायझर यांनी कामगारांना सेफ्टी बेल्ट, हेल्मेट, ग्लोव्स तसेच इतर आवश्यक सुरक्षा साहित्य उपलब्ध करून दिलेले नाहीये। उंच ठिकाणी काम करताना कामगारांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण होऊ शकतो, त्यामुळे संबंधित यंत्रणांनी तातडीने या प्रकरणाची दखल घेऊन सुरक्षा उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे। यावेळी त्यांनी सरकारवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करत म्हटलंय की शासनाकडून हजारो कोटी रुपये खर्च करून बांधकाम कामगारांसाठी विविध सुरक्षा साहित्य व साधनांची उपलब्धता करून दिली जाते, मात्र प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी ही सुरक्षा साधने दिसून येत नाहीत। ही साधने नेमकी कुठे जातात याची चौकशी होणे गरजेचे आहे। दरम्यान या संदर्भात नाशिक स्मार्ट सिटी प्रशासनातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता कामगारांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक त्या सर्व बाबींचे पालन करण्याबाबत संबंधित कंत्राटदाराला सूचना देण्यात आल्या असं त्यांनी सांगितलंय। प्रहार जनशक्ती पक्षाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली असून भविष्यात अशा प्रकारच्या निष्काळजीपणामुळे कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी कामगारांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे आवाहन केलंय। आता प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी सुरक्षा नियमांचे पालन कितपत केलं जातं आणि प्रशासनाच्या सूचनांची अंमलबजावणी होते का याकडे नागरिकांचं लक्ष लागलंय। मी दत्तू बोडके, माजी संपर्क प्रमुख, प्रहार जनशक्ती पक्ष, नाशिक सामाजिक कार्यकर्ता। आज आपण इथं बघतोय गोदावरी नदी किनारी पंचवटीत नाशिक स्मार्ट सिटीच्या माध्यमातून मेकॅनिकल गेटचं एका बिल्डिंगचं बांधकाम चालू आहे। जमिनीपासून तब्बल 150-200 फुटापर्यंत काम चालू आहे। आज या ठिकाणी जे सर्व मजूर काम करताना आपण बघतोय, यांनी काम करताना कुठली सुरक्षेची काळजी घेताना दिसून येत नाही। मग यांच्या ठेकेदाराने, सुपरवायझरने यांच्याकडे जे सुरक्षेचे साहित्य साधनं किट दिलेले नाहीत का, किंवा सरकार हजारो कोटी रुपये खर्च करून या ज्या बांधकाम कामगारांना जे सुरक्षेची साधनं साहित्य वाटप करतं ते कुठे जातात, म्हणजे जे कामगार त्यांना न देता त्याचा भ्रष्टाचार होतो का, आणि मग हे जे आज इथे जे सुपरवायझर आहेत का, सुपरवायझर लक्ष नाहीत का, तर या बाबीकडं, कारण या वर्षभरात आपण जर बघितल्या नाशिक शहरामध्ये इमारतीचे बांधकाम चालू असताना 10च्या वर घटना घडून तब्बल 10-15 बांधकाम कामगारांचा मृत्यू झालेला आहे। आणि एवढ्या संवेदनशील बाबीकडे सुपरवायझर, स्मार्ट सिटीचे अधिकारी, अभियंते आणि कामगार विभागाचे अधिकारी यांचं दुर्लक्ष का आहे, तरी कामगार उपायुक्त कार्यालयाने या बाबीची गंभीर दखल घेऊन हे जे काम चालू आहे तिथे जे कामगार आहेत यांचा ठेकेदार कोण आहेत, सुपरवायझर कोण आहेत, स्मार्ट सिटी अभियंते यांची चौकशी करून यांच्यावर तत्काळ कारवाई करण्यात यावी। आणि जर या साहित्य साधनाच्या किटमध्ये भ्रष्टाचार झालेला असेल तर त्याची सखोल चौकशी करून जे कामगार काम करतात त्यांना देण्यात यावे, आणि ज्यांना दिलेले असेल, काम वापरत नसेल ते परत घ्यावेत। हा आमचा थेट तुमच्या चॅनलच्या माध्यमातून कामगार उपायुक्त कार्यालयाला इशारा आहे। धन्यवाद। हे बघा, नाशिक स्मार्ट सिटीचं शेकडो कोटीचं काम चालू आहे। जमिनीपासून आणि शेजारी नदी आहेत। जर एखादा कामगारवरून पडला, मृत्युमुखी पडला, त्याच्या कुटुंबाची जबाबदारी कोण घेणार? अतिशय महत्वाची घटना आहे। नाही तर सुपरवायझर, कॉन्ट्रॅक्टर, इंजिनियर, स्मार्ट सिटीचे अधिकारी, कामगार विभागाचे अधिकारी यांची जबाबदारी आहे। तरी त्वरित लक्ष द्यावे, ही हा इशारा समजा।